श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर यावर्षी मला बाप्पांची सजावट स्वामींच्या फोटोनेच करायची होती. बाप्पांच्या मागे स्वामींचा असा सुंदर फोटो कार्डबोर्डवर करून लावायचा होता, पण ते काही कामानिमित्त मला सजावट करता नाही आली. आणि हा जो स्वामींचा फोटो आहे, ही स्वामींचा मूळ फोटो आहे. आणि ह्या फोटोविषयी मला बरेच दिवस सांगायचे होते की हा फोटो मला प्रसाद रूपात स्वामी समर्थ अनुभूती हा जो तिसरा सोहळा होता दादरला, तर तिथे आणि यावर्षीसुद्धा स्वामींनी सुंदर अशी शाडू मातीची मूर्ती माझ्याकडनं करून घेतली आणि बाप्पाची पूजा करण्याचा आनंद मिळाला. पूजेच्या वेळेचा एक सुंदर अनुभव असा की पूजेला आपण 5 फळं देवापुढे ठेवत असतो. तर त्याप्रमाणे मी 5 फळं घेतली. त्यामध्ये सीताफळ होतं. तर ते सीताफळ सामानामध्ये तुटलं गेलं. तर त्यामुळे ते तुटल्यामुळे पूजेत ठेवता आलं नाही. पण सगळ्यात मोठा अनुभव असा की माझी खूप इच्छा होती त्या 5 फळामध्ये 1 फळ आपण कुठून आणायचं. आणि रात्र झालेली. दुसऱ्या दिवशी आपल्याला बाप्पांची पूजेमध्ये फळं मांडायची होती. तर माझा मुलगा आहे, त्याला त्याच्या मित्राने कामावर फळं आणलेली खायला. त्यामध्ये त्याच्याकडे पेर होते. ते त्याने अगदी बरोबर 1 पेर त्याला दिलं खायला मुलाला आणि त्याने ते घरी घेऊन आला. आणि ही 5 फळांची जी माझी इच्छा होती ते पेर मला पूजेत ठेवता आलं आणि 5 फळं अशी पूर्ण झाली. तर मी म्हटलं स्वामींना की स्वामी 4 फळं ठेवू नये. त्यात नारळ तर होताच, पण फळांमध्ये 5 फळं आपण ठेवत असतो. तशा प्रकारे पेर हे मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी पूजेला 5 फळं ठेवू शकले. तर अशा प्रकारे